तर रविवारी अख्खं ठाकरे कुटुंब एका सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आलं. पण या लग्न सोहळ्यातल्या राज आणि उद्धव यांच्या जवळकीने मनोमिलनाच्या चर्चा आता नव्याने रंगलेल्या आहेत. आगामी मनपा निवडणुकीच्या तोंडावरती खरंच ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतील का, याविषयीचा खास रिपोर्ट बघूया. ठाकरे बंधूंच्या या कौटुंबिक आणि प्रेमळ दृश्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या मनोमिलनाच्या चर्चांनी जोर धरला. लग्न होतं राज ठाकरेंची बहीण जय जयवंती यांचा मुलगा यश देशपांडेंचं. विशेष म्हणजे भाचा यशच्या लग्नाला दोनही मामा राज आणि उद्धव ठाकरे एकाच मंडपात आले. या दोघांच्याही भेटीत न कोणता उघडलेपणा दिसला, न कोणतीही कटुता. आणि हीच दृश्य जुन्या शिवसैनिकांच्या मनाला स्पर्शून गेली आणि पुन्हा चर्चा रंगली ठाकरे बंधू एकत्र येण्याची. काल दोन भाऊ एकत्र आले तर नक्कीच महाराष्ट्राला आनंद होतो. ठाकरे कुटुंबावर महाराष्ट्राचं जीवापाड प्रेम आहे, एक लक्षात घ्या. ठाकरे कुटुंबाचं या महाराष्ट्राशी एक नातं आहे, आणि कोणत्याही ठाकरेंकडे साधारण त्याच दृष्टीनं मराठी माणूस पाहतो. गेल्या जवळपास 10 दिवसात महाराष्ट्राला दुसऱ्यांदा ठाकरेंचं कौटुंबिक मिलन दिसलं. गेल्याच आठवड्यात रश्मी ठाकरेंचे बंधू श्रीधर पाटणकरांच्या मुलाच्या लग्नाला राज ठाकरेंनी आवर्जून हजेरी लावली. त्यांचं स्वागत स्वतः रश्मी ठाकरेंनी केलं. या सोहळ्याचे हसरे फोटो कमालीचे चर्चेत होते. आणि रविवारच्या लग्न सोहळ्यात तर हास्य विनोदात रमलेले ठाकरे बंधू पॉलिटिकल सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनले. पण कौटुंबिक भेटीमुळे ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या चर्चा पोकळ असल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेनं केला. लग्नात भेटले म्हणून राजकारण वातावरण तापायचं काही कारण नाहीये. जर तसं करायचं असतं तर त्यांनी विधानसभेच्या वेळेला केलं असतं. राज ठाकरे साहेबांनी अनेक वेळेला त्यांना टाळी देण्याचा प्रयत्न केला, परंतु उद्धव साहेबांनी तो हात मागे घेण्याचा अनेक वेळेला प्रयत्न त्यांचा झालेला आहे. म्हणून मला वाटतं त्यांचा कधी एकत्रीकरण होणं आताच्या घडीला तरी शक्य नाही. माझं वैयक्तिक मत असे, दोन्ही भाऊ एकत्र असले तर खूप वेगळं असतं. पण दोन्ही भावाने ठरवलं पाहिजे की आपण एकत्र यायचं का नाही. त्या दोघांनी ठरवल्यावर कुणाची आडकाठी येणार नाही, ते कुणाच्या आडकाठी जुमानणार सुद्धा नाही. प्रश्न त्या दोघांचा आहे. ठाकरेंच्या भेटीवरनं ते एकत्र येण्याची शक्यता संजय राऊतांनी सुद्धा फेटाळली. दोनही ठाकरेंच्या राजकीय वाटा वेगळ्या झाल्याचं म्हणत राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या शत्रूंसोबत हातमिळवणी केल्याची टीकाही त्यांनी केली. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा हे त्यांचे आयडॉल आहेत. आमच्या पक्षाचं तसं नाही. आमच्या पक्षाची भूमिका आहे की नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्हाला काम करता येणार नाही. महाराष्ट्र लुटण्यात, मुंबई लुटण्यामध्ये, मराठी माणसावर अन्याय करण्यामध्ये, शिवसेना फोडण्यामध्ये या तिघांचं फार मोठा सहभाग आहे. अशा व्यक्तींबरोबर जाणं हे महाराष्ट्राशी बेमानी ठरेल. राज आणि उद्धव ठाकरेंचे एकत्र येणं त्यांच्या चाहत्यांच्या मनातला हळवा कोपरा आहे. विधानसभेत दोनही ठाकरेंना अपेक्षित यश मिळालं नाही. दोघाही भावांनी एकमेकांच्या मुलांविरोधात विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार उभे केले. दोनही भावांचे राजकीय मित्र बदलले. आता दोन्ही ठाकरेंची सर्वात मोठी परीक्षा असलेली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ येते आणि त्याच पार्श्वभूमीवर या दोघांनी कौटुंबिक कार्यक्रमातनं दिलेला एक ह्याचा संदेश, यामुळे दोघा भावांमध्ये टाळीचा प्रयोग पुन्हा एकदा रंगणार का, याचीही चर्चा रंगू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि या स्पेशल रिपोर्ट नंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतो. लगेचच परत होतो. पाहत राहा.